आपल्याला आज आपण ऑलरेडी एक्सपाथ डिस्कस करायला स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे बघितलेलं आहे दोन टाइप्स कुठले आहेत एक्सपाथचे. रिलेटिव्ह आहे, ऍब्सोल्यूट एक्सपाथ ऍक्च्युली आहे. सो आता आपल्याला डीप मध्ये एक्सपाथ जो आहे तो डीप मध्ये बघायचा आहे. सो हाऊ वी आर गोइंग टू बी यूज, म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल वेज आहेत. जसं की बघा, आपण काल तुम्हाला लिंक टेक्स्ट, ज्यावेळेस तुम्ही फेसबुकमध्ये गेलात आणि फेसबुकच्या पेजवर एकच ऍट्रिब्यूट किंवा दोन ऍट्रिब्यूट होते त्या टॅग मध्ये. फॉरगॉटन पासवर्डला. एक हम्म. एचरेफ काहीतरी होतं ऍट्रिब्यूट, हम्म. आणि आणि आयडी दुसरं होतं. आयडी होता. आयडी आयडी पण कसा डायनामिक होता, म्हणजे चेंज होता. डायनामिक होतं. हो. आणि एचआरएफ ची एवढी मोठी लिंक होती. हा, सो ते कसं यूज करणार, राईट? हम्म. मग त्यावेळेसाठी आपण बघितलं की आपण दुसरा वे अप्रोच आपण तिथे यूज केला, आणि लिंक टेक्स्ट किंवा पार्शियल लिंक टेक्स्टने ती सिच्युएशन हँडल केली, राईट? पण आपल्याला एक्सपाथ सुद्धा तिथं फाइंड आउट करता आला असता. त्या केसमध्ये आपल्याला एक्सपाथ सुद्धा काय करता आला असता, तिथे यूज करता आला असता. सो आपण आता हेच बघणार आहेत आपण, की कसं आपण यूज करू शकतो ते एक्सपाथ लोकेटर. किंवा एक्सपाथ मध्ये कुठले डिफरंट डिफरंट आपल्याकडं ऑप्शन्स आहेत. हा, सो वी आर गोइंग टू बी सी ऑल दीज थिंग्स. सो आपल्याला इथे बघायचंय एक्सपाथ. सो एक्सपाथ मध्ये आपण बघायला गेलो तर एक्सपाथ मध्ये दोन टाइप्स आपण बघितले, पहिली ऍब्सोल्यूट आणि दुसरी रिलेटिव्ह रिलेट. रिलेटिव्ह आपण बघितलं, पण आता सपोज आपल्याला या सिलेक्ट हा ड्रॉप डाऊन आहे. ह्याचा एक्सपाथ फाइंड आउट करायचा आहे. सो सपोज या पेजवर गेलो तर आपण या पेजला इन्स्पेक्ट केलं आणि ऍब्सोल्यूट नो फाइंड आउट करायचं आहे, तर आपण कॉपी मध्ये कॉपी फुल एक्सपाथ केला. काय केलं? कॉपी मध्ये जाऊन त्या एलिमेंटचा फुल एक्सपाथ. सो आपण इथे बघू शकतो तसा एक्सपाथ आलेला आहे त्या पेज पर्यंत. HTML टॅग पासून ट्रॅव्हर्स करत करत ते कुठल्या टॅग पर्यंत आलेलं आहे? सिलेक्ट. सिलेक्ट टॅग. सो HTML मधून बॉडीमध्ये, बॉडीमधून DIV मध्ये, परत DIV, DIV, परत मेन टॅग, परत DIV टॅग, परत DIV, परत DIV, आणि फायनली जो तुमचा टॅग होता कुठला, सिलेक्ट टॅग, तर सिलेक्ट टॅग मध्ये आला. सो हा आहे ऍब्सोल्यूट एक्सपाथ. रिलेटिव्ह मध्ये आपण ऍब्सोल्यूट एक्सपाथ म्हणजे रिअल टाइम मध्ये आपण ऍब्सोल्यूट एक्सपाथ यूज करतो का? तर नाही. वी आर नॉट गोइंग टू बी यूज. कारण आपल्याला माहिती आहे की ऍप्लिकेशन मध्ये काही चेंजेस झाले, पेज मध्ये काही चेंजेस झाले की हा ऍब्सोल्यूट एक्सपाथ फेल होणार. आणि आपण ज्यावेळेस आता ऑटोमेशन परफॉर्म करतोय किंवा ऑटोमेशन करतोय, त्यावेळेस ऍप्लिकेशन आपलं अंडर डेव्हलपमेंटच असतं मोस्टली. जरी ऍप्लिकेशन स्टेबल असेल तरी ऍप्लिकेशन अंडर डेव्हलपमेंट असतं. डेव्हलप. हा, जरी स्टेबल असलं तरी अंडर डेव्हलपमेंट असल्यामुळं चेंजेस ऍप्लिकेशन मध्ये होणार. आणि मग ऍप्लिकेशन मध्ये चेंजेस होणार, तर मग हा जो सिक्वेन्स आहे, हा जो आपण एक्सपाथ यूज करायला लागलो ऍब्सोल्यूट एक्सपाथ, ह्याचे चान्सेस आहेत फेल होण्याचे जास्तीत जास्त. सो त्याच्यामुळे आपण हा ऍब्सोल्यूट एक्सपाथ यूज करत नाही. आता राहिला दुसरा एक्सपाथ, आपण बघितला रिलेटिव्ह. सो रिलेटिव्ह एक्सपाथ डबल स्लॅश न स्टार्ट व्हायला लागला, ऍब्सोल्यूट एक्सपाथ सिंगल स्लॅश न स्टार्ट. आणि आपण डायरेक्ट रिलेटिव्ह एक्सपाथनं ज्या नोडला आपल्याला हिट करायचं, ज्या नोडचं म्हणजे ज्या टॅगचा आपल्याला एक्सपाथ पाहिजे, त्या डायरेक्ट टॅग वर चाललो. डायरेक्ट आपण डबल स्लॅश करून काय करतो, त्या टॅग वर जातो. पण टॅगवर. ऍब्सोल्यूट तसं नाही, HTML पासून स्टार्ट करतो आणि त्या टॅग वर नेव्हिगेट करत जातो. मग त्याच्यामुळे रिलेटिव्ह एक्सपाथ मध्ये आपण डायरेक्ट त्या इलेमेंट सोबत किंवा त्या स्पेसिफिक टॅग सोबत आपण इंटरॅक्ट करायला लागलो. त्याच्यामुळे फेल व्हायचे चान्सेस काय झाले इथे, कमी. आपल्याला रिलेटिव्ह. हेच नाहीये, आपल्याला नेव्हिगेट करत जायचंच नाहीये, डायरेक्ट त्या टॅग वर जायचंय. सो त्याच्यामुळं तिथं चान्सेस काय झाले, कमी झाले. फेलिंगचे चान्सेस काय झाले आपले, लोकेटर म्हणजे कमी. लो चान्सेस कमी झाले. म्हणून आपण यूज काय करतो, रिलेटिव्ह एक्सपाथ आपण यूज करतो. सो आपण रिलेटिव्ह एक्सपाथचा सिंटॅक्स त्या दिवशी पण बघितला. डबल स्लॅश दिल्यानंतर आपण टॅग नेम द्यायला लागलो, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍट्रिब्यूट @@attribute इज इक्वल टू व्हॅल्यू. काय व्हॅल्यू. यूज केलं, ऍट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू. मग आता व्हॅल्यू. ह्याच्यामध्ये जे आहेत एक्सपाथ मध्ये डिफरंट वेज आहेत आपल्याला एलिमेंट फाइंड आउट करण्याचे. किंवा एक्सपाथ मध्ये आपण इथं बघू शकतो डिफरंट वेज टू क्वेरी अन एलिमेंट फॉर एक्सपाथ लोकेटर युझिंग ऍक्सेस मेथड आणि युझिंग
फंक्शन्स. functions. सो ऍक्सेस मेथड पण दिलेले आहेत एक्सपाथ मध्ये आणि फंक्शन्स पण दिलेले आहेत. सो आपण इथं 13 डिफरंट ऍक्सेस मेथड्स दिलेले आहेत इथं. म्हणजे इलेमेंट आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी फाइंड आउट करण्यासाठी एक्सपाथ मध्ये किती मेथड दिलेले आहेत 13. ऍक्सेस मेथड. 13. 13. आपण इथं बघू शकतो अँसेस्टर नावाची मेथड आहे. हा अँसेस्टर ऑर सेल्फ नावाची मेथड आहे. ऍट्रिब्यूट नावाची मेथड आहे. चाइल्ड नावाची मेथड आहे. डिसेंडंट नावाची मेथड आहे. डिसेंडंट ऑर सेल्फ नावाची मेथड आहे. फॉलोइंग मेथड आहे. पॅरेंट आहे. फॉलोइंग सिबलिंग आहे. प्रिसिडिंग सिबलिंग आहे. सेल्फ आहे. या अशा सगळ्या काय आहेत तुमच्या 13 ऍक्सेस मेथड. कसल्या मेथड Access एक्सपाथ. methods. मग या एक्सपाथ ऍक्सेस मेथड आहेत हे आपण बघूत आता कशा यूज करायच्या. आणि आपण याच्यानंतर बघतोय फंक्शन्स पण दिलेले आहेत. सो इथं काउंट फंक्शन आपण इथं बघतोय. बुलियन फंक्शन दिलेलं आहे इथं. किंवा I. आहे इट सेल्फ. पोझिशन फंक्शन दिलेलं आहे. तर असे काही फंक्शन पण एक्सपाथ मध्ये काय केलेले आहेत दे आर गोइंग टू बी गिवन. सो ही यूज करून आपण काय करू शकतो एलिमेंट फाइंड आउट करू शकतो. प्लस आपल्याला ह्या ऍक्सेस मेथड सोडून हा एक्सपाथ ज्यावेळेस आपल्याला यूज करायचं आहे काय यूज करायचं आहे आपल्याला एक्सपाथ. सो एक्सपाथ यूज करत Expert. असताना हा जस्ट हिअर आय एम गोइंग टू शो यू समथिंग. सो बघू शकतो आपण एक्सपाथ मध्ये अँड ऑर मेथड पण यूज करू शकतो आपण. एक्सपाथ युझिंग कुठली मेथड आहे And And an or. or. अँड ऑर. एक्सपाथ सोबत आणखी आपण कंटेन्स मेथड पण यूज करू शकतो. कुठली मेथड आहे Yes. Content. Contents. तो स्टँडर्ड एक्सपाथ लिहित असताना आपण कंटेन्स मेथड यूज करू शकतो. अँड ऑर मेथड यूज करू शकतो. स्टार्ट्स विथ मेथड यूज करू शकतो. एंड्स विथ मेथड यूज करू शकतो. कुठली स्टार्ट्स विथ एंड्स विथ. प्लस एक्सपाथ सोबत आपण टेक्स्ट पण यूज करू शकतो. काय यूज करू शकतो Text. टेक्स्ट. सो हे सगळे दीज आर द मल्टिपल वेज की जे यूज करून आपण इलिमेंट काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. सो आपण ह्या मेथड बघत आता ह्या कुठल्या आपण ऍक्सेस मेथडला जाण्याच्या ऐवजी म्हणजे जाण्याच्या आधी आपण ह्या ज्या काही बेसिक मेथड आहेत एक्सपाथच्या कंटेन्स मेथड आहे अँड ऑर मेथड आहे टेक्स्ट मेथड आहे स्टार्ट्स विथ मेथड आहे. सो ह्या मेथड्स आधी आपण काय करूत डिस्कस करूत आणि त्यानंतर आपण जम्प करूत ऍक्सेस मेथडवर. Access. ऍक्सेस. Access. सो आता बघा मोस्टली काय होतं ऍप्लिकेशन तुमचं क्रिटिकल असेल. ऍप्लिकेशन कसं असेल तुमचं क्रिटिकल असेल Critical. तर त्या केसमध्ये काय होतं एक्सपाथ फाइंड आउट करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. सिम्पल ह्याच्यावर इलिमेंट आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. हा सिम्पल जर असेल सो सपोज जसं की सपोज आता हे फेसबुकचं एक पेज सिम्पल पेज आहे. कसं आहे Simple. दिस इज द सिम्पल पेज. सो या पेजवर इलिमेंट तुम्हाला फाइंड आउट करून दाखवणं काय फार अवघड नाहीये. पण जर इथंच मी गेलो आणि इथं गेलो सपोज अमेझॉनच्या साईटला चाललो. कुठल्या वेबसाईटला चाललोय मी इथं Amazon. Amazonच्या. आणि मी तुम्हाला सांगितलं सपोज हा इथला इलिमेंट आहे इथला स्टार्टिंग 249 बोट हा इलिमेंट फाइंड आउट करून दाखवा. किंवा हा इलिमेंट फाइंड आउट करून दाखवा. तर हे इलिमेंट कम्पॅरेटिव्हली कसे आहेत क्रिटिकल आहेत डिफिकल्ट Critical. फाइंड आउट करण्यासाठी. सो मग असे इलिमेंट मग सिंपल इलिमेंट तर इझिली आपण बेसिक एक्सपाथनं फाइंड आउट करू शकतो. पण जे काही असे इलिमेंट आहेत जे की आपण म्हणू शकतो की कॉम्प्लेक्स इलिमेंट आहेत क्रिटिकल इलिमेंट आहेत इझिली फाइंड आउट करता येत नाहीत. सो त्याच्यासाठी आपल्याला एकतर अँड ऑर मेथड यूज करू शकतो किंवा ऍक्सेस मेथड जे आपण आता अर्लियर डिस्कस केल्या फॉलोइंग आहे प्रेसिडिंग सिबलिंग आहे फॉलोइंग सिबलिंग आहे पॅरेंट आहे चाइल्ड आहे सेल्फ आहे डिसेंडंट आहे अँसेस्टर आहे. सो ते ज्या काही ऍक्सेस मेथड आहेत त्या ऍक्सेस मेथड पण यूज करू शकतो. आणि जे काही एक्सपाथच्या रेग्युलर आपण नॉर्मल एक्सपाथ सोबत अँड ऑर असेल मेथड कंटेन्स मेथड असेल टेस्ट
टेक्स्ट मेथड असेल, स्टार्ट विथ मेथड असेल, तर त्या पण मेथड आपण इथे यूज करू शकतो. सो वी स्टार्ट विथ द डिफरंट डिफरंट मेथड्स. आपण इथं एक्झाम्पल बघू. सो सपोज आपण त्या दिवशी जसं आपण फेसबुकला जात होतो, कुठल्या पेजवर? फेसबुक. लॉग इन. सो मी इथे फेसबुकला सिम्पल ह्याच्यावर आधी आपण प्रॅक्टिस करू. सो आता मी इथे फेसबुकला चाललो आणि फेसबुकला गेल्यानंतर तुम्ही जसं फॉरगॉटन पासवर्ड आपण बघत होतो त्या पेजला केलं फॉरगॉटन पासवर्डला, राईट. सो अँकर टॅग मध्ये आपण दोनच इथं बघतोय आपण ऍट्रिब्यूट, आयडी आणि HRF. एचरेफ. हा. दोन ऍट्रिब्यूट आहेत कुठले अँकर टॅग मध्ये? एचरेफ आणि आयडी. ID. आयडी. मग आता या केसमध्ये मला काय करायचं आहे? हा, आय डोंट वॉन्ट टू यूज. आता सपोज एचरेफ यूज करायला गेलो तो फार मोठी लिंक आहे, राईट. आणि आयडी यूज करायला गेलो तो डायनामिक आहे, फेल व्हायला लागलाय. आयडी काय होतोय? Fail. फेल होतोय. मग आपल्याला दोन्ही करता येत आहेत का? नाही. नाही. मग या केसमध्ये आपण काय यूज करू शकतो? आता सपोज मी टेक्स्ट मेथड इथे यूज करायचं म्हणलं, कुठली मेथड? टेक्स्ट. Text. विच मेथड आय एम गोइंग टू बी यूज नाउ? टेक्स्ट मेथड. सो आपण टेक्स्ट. करू शकतो आता टेक्स्ट मेथड यूज करायची मला, तर मी टेक्स्ट मेथड बघा कशी यूज करायला लागलो. मी कंट्रोल एफ केलं इथं. कंट्रोल एफ केल्यानंतर जसं आपण रेग्युलर एक्सपाथ लिहित होतो, डबल स्लॅश टॅग नेम काय? Anchor. टॅग. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू लिहित होतो, @ ऍट द रेट इज इक्वल टू व्हॅल्यू. आता आपल्याला ऍट्रिब्यूट यूज करायला नाऊ वी आर नॉट गोइंग टू बी युजिंग ऍट्रिब्यूट. आपण कुठलाही ऍट्रिब्यूट इथे यूज करणार नाही. इथे मी यूज करायला लागलो टेक्स्ट मेथड. कुठली मेथड यूज करायलो मी? Text. टेक्स्ट. टेक्स्ट. सो बघा मी काय केलं, टेक्स्ट घेतलं, टेक्स्ट राऊंड ब्रॅकेट टाकलं, इक्वल टू आणि सिंगल कोट मध्ये. आता आपण बघतोय तिथं टेक्स्ट काय आहे याचं? लिंक टेक्स्ट. Forgotten password. फॉरगॉटन पासवर्ड. ते टेक्स्ट मी इथं काय केलं, कॉपी केलं आणि पेस्ट केलं. बघा तुम्हाला एक्सपाथनं टेक्स्ट मेथडनं इलिमेंट लोकेट झालाय. कॅन वी सी? Yes, sir. आपल्याला दिसतो इथं 1 of 1. Yes. हो. सो हा ही झाली एक्सपाथची कुठली मेथड? टेक्स्ट. टेक्स्ट. कुठली मेथड बघितली आपण? टेक्स्ट मेथड. सो टेक्स्ट. जर आपल्याला अँकर टॅग मध्ये जसं आपण अर्लियर डिस्कस केलं होतं की लिंक टेक्स्ट आणि पार्शियल लिंक टेक्स्ट नाही इलिमेंट आपण यूज करू शकतो लिंक असली तर. पण लिंक जरी असली किंवा कुठलाही इलिमेंट असला आणि त्याचे टेक्स्ट असेल प्रेझेंट त्या वेब पेजवर, काय तिथं टेक्स्ट आहे. मग टेक्स्ट. बटन असेल, बटनला टेक्स्ट असेल, लिंक असेल, त्या लिंकला टेक्स्ट असेल, तर कुठलंही काही DIV टॅग मध्ये काही एखादं टेक्स्ट असेल तर त्या केसमध्ये आपण इथं टेक्स्ट मेथड यूज करू शकतो. कुठली मेथड? टेक्स्ट. ही आपण पहिली मेथड बघितली रेग्युलर एक्सपाथ सोबत. रेग्युलर एक्सपाथ तर डिरेक्ट आहे, डबल स्लॅश टॅग नेम स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये @ ऍट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू. आपण आता हे नाही यूज करायला लागलो, त्याच्याऐवजी आपण काय यूज केलं? Text method. टेक्स्ट मेथड. टेक्स्ट मेथड आपण इथं यूज केली. इलिमेंट भेटतोय 1 of 1. हो. Yes, sir. हो. सपोज आपल्याला मला हा इलिमेंट स्क्रिप्ट मध्ये यूज करायचा आहे. सो आय वॉन्ट टू यूज दॅट इलिमेंट इन अ स्क्रिप्ट. सो आपल्याला काय करायचंय, फॉरगॉट पासवर्ड वर इथं काय करायचंय, क्लिक करायचंय. सो मी इथं एक वेब इलिमेंट घेतो. नवीन वेब इलिमेंट घ्यायला लागलो मी. फॉरगॉट पासवर्ड. पासवर्ड नावाचा. आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हर डॉट फाइंड इलिमेंट बाय एक्सपाथ. आणि एक्सपाथ मध्ये टेक्स्ट मेथडनं जो आपण एक्सपाथ घेतलेला होता तिथं स्टोअर केला. आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचंय, पासवर्ड. फॉर पासवर्डवर काय करायचंय, क्लिक करायचं. ठीक आहे. सो आता मी हे खालचं जे आहे कमेंट करून टाकतो. आपण बघू तिथे युजर पासवर्ड पास केलं की आपल्याला कशावर क्लिक करायचंय,
Forgotten Forgot password. password. फॉरगॉट पासवर्डवर फॉरगॉटन पासवर्ड. सो आपण बघूत. आर वी एबल टू एक्झिक्यूट दॅट? तो फर्स्ट टाइम आपण बघतो की हे वेळ घेतं Hmm. ब्राउझर लॉन्च होताना. सो इट विल टेक सम टाइम. आपण बघतोय ब्राउझर स्टार्ट झालंय. आता आपण फॉरगॉट पासवर्डवर बघतोय. क्लिक केलेलं आहे त्यानं आणि नेव्हिगेट केलं त्या पेजला, राईट? Yes, sir. हो. फॉरगॉट Yes. पासवर्डला. सो इथं आपण काय यूज केलं? लिंक टेक्स्ट न यूज करता आपण काय यूज केलं? एक्सपाथची कुठली मेथड यूज Text. केली? Text method. Text method. एक्सपाथची टेक्स्ट मेथड इथं आपण यूज केली. कुठली मेथड? एक्सपाथची Text method. टेक्स्ट मेथड. आता जसं की आपण बघितलं होतं की टेक्स्ट मेथड होती, कंटेन्स मेथड होती, अँड ऑर नावाची मेथड होती, स्टार्ट्स विथ नावाची मेथड होती. सो अशा कपल ऑफ मेथड्स आहेत. सो आता मी तुम्हाला सेकंड इथं मेथड दाखवतो, स्टार्ट्स विथ. कुठली मेथड? Starts with. स्टार्ट्स विथ. सो आता आपण बघितलं होतं अर्लियर, आयडी आपण यूज केलं तर आयडीनं काय व्हायला लागलं? हे फेल व्हायला लागलं होतं. हो. आयडीनं काय व्हायला होतं? हे व्हॅल्यू काय व्हायला लागली होती? सपोज मी इथं आयडी घेतला एक्सपाथ मध्ये, तर मी इथं काय घेतलं? अँकर टॅग मध्ये कुठलं इलिमेंट घेतलं? ID. आयडी. ID. ऍट्रिब्यूट केलं आयडी. सो डबल स्लॅश स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये @ आयडी इज इक्वल टू आयडीची आपण काय केली तर सिंगल कोट मध्ये Value. व्हॅल्यू पेस्ट केली. आपल्याला आता 1 दिसतोय, पण पेज आपण रिफ्रेश केलं. पेज काय केलं मी आता? रिफ्रेश Refresh. केलं. पेज रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही आता बघू शकतात. W. Change. तिथं काय झालं? लास्टची व्हॅल्यू काय झाली? Change Change. झालं. पण पहिले U_0_6 सेम आहे का? Yes, sir. हो. हो. पण लास्टची व्हॅल्यू काय होईल? Change होते. चेंज व्हायला लागली. मग मी इथं काय करायला लागलो आता? जस्ट आय एम गोइंग टू बी यूज. कुठला ऍट्रिब्यूट यूज करतोय मी? स्टार्ट्स विथ. Starts with. स्टार्ट्स विथ मध्ये मी काय करायला लागलो? काय घेतला ऍट्रिब्यूट? आयडीच. आणि आयडी मध्ये मी व्हॅल्यू आता काय करायला लागलो? स्टार्टिंगची व्हॅल्यू गेलो इथं मी. कुठपर्यंत? 6 पर्यंत. U_0_6 पर्यंत. ओके. Yes. आता तुम्ही बघू शकता 1 इलिमेंट भेटलाय का मला? हो. आता मी पेज रिफ्रेश करतो. पेज काय करायला लागलो मी? रिफ्रेश केलं. Refresh. रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही बघू शकतात लास्टची व्हॅल्यू चेंज झाली का? लास्टची हो. झाली चेंज. हो. हा. झालं. पण तुम्हाला स्टार्ट विथ मुळे इलिमेंट लोकेट व्हायला लागला. Yes, sir. सो इथं काय यूज केलं आपण? स्टार्ट विथ. Starts with. ऍट्रिब्यूट यूज केलं, त्याची व्हॅल्यू यूज केली, पण पूर्ण व्हॅल्यू नाही. इनिशियल स्टार्टिंगची जी व्हॅल्यू स्टॅटिक आहे, स्टार्टिंगची जी व्हॅल्यू आपण ऑब्झर्व केली, जी व्हॅल्यू स्टॅटिक आहे ती व्हॅल्यू आपण काय केली इथं? त्या स्टार्ट विथ मध्ये काय केली? घेतली आणि आपल्याला एलिमेंट लोकेट व्हायला लागले. आपण पेज रिलोड हो. करून बघितलं, रिफ्रेश करून बघितलं, राईट? हम्म. सो हेच आपण आता इथं यूज करून बघूत. कुठं? तर इथे इक्वल टू यूज नाही करत का? हा, इक्वल टू नाही आपण इथे यूज. इक्वल टू नाही, इथं आपण काय करायला लागलो? स्टार्ट्स Comma. विथ कॉमा. ऍट्रिब्यूट यूज हा. केलं. सो स्टार्ट्स विथ. सो परत एकदा हे आपण बघा इथं. सो मी काय करतो? सेम लोकेटर घ्यायला लागलो इथं, म्हणजे सेम इलिमेंट. वरच्या इलिमेंटला आता मी कमेंट करतोय मी. सर तुम्ही सिलेक्ट करून कमेंट कसं करता ते? माझ्याकडून बॅक जात असेल. मला पण नाही येत ते. हा. मला पण नाही येत तिथं. तुमच्याकडं तर माझ्याकडे विंडोजचं नाही आहे, हे माझ्याकडं लॅपटॉप ह्याचा आहे, मॅक मशीन आहे. ओके. कमांड दाबून हे करतो. तिथं आपण विंडोजच्या मध्ये कुठलं कंट्रोल स्पेसच्या बाजूला कुठलं बटन आहे? बघावं लागेल. स्पेस बारच्या बाजूला Alt आहे. अल्ट दाबून
आपलं हे दाबायचं, स्लॅश दाबायचं. ओके. अल्ट दाबून स्लॅश स्लॅश. दाबा, होईल वर्क. इथं मी काय करायला लागलो, हे हा एलिमेंट कट केला आणि इथं टेक्स्टच्या ऐवजी कुठला एलिमेंट इथे यूज करायला लागलो मी, स्टार्ट्स विथ. सो बघा, स्टार्ट डबल स्लॅश टॅग नेम सेम घेतलेलं आहे. पण इथं मी टेक्स्ट मेथड यूज करायच्या ऐवजी कुठली मेथड यूज केली इथं, स्टार्ट्स विथ. स्टार्ट काय दिलं, स्टार्ट्स विथ. त्यानंतर राऊंड ब्रॅकेटमध्ये मला इथं पूर्ण व्हॅल्यू नव्हती घ्यायची ऍट्रिब्यूटची, म्हणून मी काय केलं, राऊंड ब्रॅकेटमध्ये @attribute ID घेतला, कॉमा देऊन सिंगल कोटमध्ये त्याची स्टार्टिंगची व्हॅल्यू दिली. कुठली व्हॅल्यू दिली तर स्टार्टिंगची वेळी स्टार्टिंगची इथं व्हॅल्यू दिली. सो आता सेव्ह करू आणि रन करून बघू. एलिमेंट आपल्याला पेजवर तो वन ऑफ वन लोकेट झाला होता, राईट. हो क्लिक पण व्हायला पाहिजे, राईट. येस सर. सो आपण बघू. बघा, पेज लोड झालंय. युजर ID पासवर्ड त्याने एंटर केला आणि फॉरगॉट पासवर्डवर त्याने क्लिक केलं. सो आपण गेलो त्या पेजला, राईट. फॉरगॉट पासवर्डच्या पेजला गेलोत, हो राईट. सो सक्सेसफुली यानं काय केलं, हिट केलं. कशाला, फॉरगॉटन पासवर्ड या लिंकला. पण इथं टेक्स्ट न यूज करता किंवा लिंक टेक्स्ट न यूज करता आपण एक्सपाथ मध्ये कुठली मेथड यूज केलेली, स्टार्ट्स विथ. स्टार्ट्स विथ हा. सो हा स्टार्ट्स विथचा सिंटॅक्स आहे. डबल स्लॅश टॅग नेम, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये स्टार्ट्स विथ लिहायचं, राऊंड ब्रॅकेटमध्ये जे कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचं ते ऍट्रिब्यूट, @attribute, कॉमा ऍट्रिब्यूटची स्टार्टिंग व्हॅल्यू. ऍट्रिब्यूटची कुठली व्हॅल्यू घ्यायला लागलो, स्टार्टिंग व्हॅल्यू. स्टार्टिंग व्हॅल्यू. आपल्याला माहिती होतं इथं स्टार्टिंग U_0_6 पर्यंत व्हॅल्यू चेंज होत नव्हती. लास्टचे 2 नंबर्स काय होत होते, चेंज 2 होतो 2 डिजिट्स म्हणा, तिथं काय व्हायला लागले होते लास्टचे, किंवा 2 कॅरेक्टर्स चेंज असतात चेंज होत होते. म्हणून आपण तिथं वी आर गोइंग टू बी स्टार्ट्स आपलं विथ स्टार्ट्स विथ ना आपण इथं अप्लाय केलं. वर्क होतंय, हो येस. क्लिअर. सो आता 2 मेथड आपण बघितल्या, कुठल्या कुठल्या, एक बघितली टेक्स्ट, दुसरी टेक्स्ट बघितली स्टार्ट्स स्टार्ट्स विथ. स्टार्ट्स विथ. तिसरी मेथड बघायची आपल्याला, कंटेन्स. कुठली, कंटेंट कंटेन्स. पहिली बघितली आपण इथं कुठली, एक्सपाथ सोबत टेक्स्ट. 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 ही कुठली टेक्स्ट बघितली, स्टार्ट्स स्टार्ट्स विथ. विथ स्टार्ट्स विथ. आता तिसरी कुठली मेथड बघायची आपल्याला, कंटेन्स. कंटेंट कंटेन्स. ओके. सो आता बघा, जसं आपल्याला कंटेन्स मेथडनं पण काय करणार आहेत आपण, तर ऍट्रिब्यूटची पूर्ण व्हॅल्यू यूज न करता पार्शियल व्हॅल्यू यूज करायची. कुठलाही ऍट्रिब्यूट यूज करा, त्याची पूर्ण व्हॅल्यू यूज करायच्या ऐवजी कशी व्हॅल्यू यूज करायला लागलोत आपण, पार्शियल. पार्शियल पण त्या पार्शियल व्हॅल्यू मध्ये असं काही नाही, जसं की स्टार्ट विथ मध्ये पण आपण पार्शियल व्हॅल्यू यूज केली, पण स्टार्टिंग व्हॅल्यू यूज करावी लागते स्टार्ट विथ मध्ये. हो स्टार्ट विथ काय सांगतोय तुम्हाला, स्टार्टिंग व्हॅल्यू यूज करा. पण कंटेन्स मेथड तसं नाही म्हणत. कंटेन्स मेथड काय म्हणतोय, कुठलीही त्या ऍट्रिब्यूटची स्टार्टिंग व्हॅल्यू असेल, मिडल व्हॅल्यू असेल, एंडिंग व्हॅल्यू असेल, कुठलीही पार्शियल व्हॅल्यू तुम्ही तिथे यूज करू शकतात. जसं की आपण आता इथं बघूत एक्झाम्पल या सेम पेजवर. आता जसं की आपण इथं बघायला लागलो फॉरगॉटन पासवर्ड. सो href ऍट्रिब्यूट आहे आपल्याकडं, हो राईट. href ऍट्रिब्यूट मध्ये फार मोठी लिंक आहे, राईट. येस सर. राईट, वी कॅन सी. तर मी त्याच्यामध्ये फक्त सपोज काय करायला लागलो, हे रिकवर घेतलं. काय घेतलं त्या लिंक मधलं, रिकवर रिकवर. सो आता मी काय करायला लागलो, हे काढतो सगळं. अँकर टॅग मध्ये कुठली मेथड यूज करायला लागलो मी, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कंटेन्स.
कंटेन्स मध्ये परत मी काय टाकलं, राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये ऍट्रिब्यूट कुठलं यूज करायला लागलो, @ href एचरेफ. HRF. कॉमा दिला, सिंगल कोट मध्ये काय टाकलं मी फक्त, रिकवर. हा Recover. बघा, पूर्ण एचरेफ ची पूर्ण लिंक यूज केलेली नाहीये. ओके. मी कुठलं तरी मिडल मधलं म्हणा, स्टार्टिंग मधलं म्हणा, एंडिंग मधलं कुठलं तरी काही एक बंच ऑफ कॅरेक्टर्स उचलले, नाही तर पेस्ट केले, आपल्याला भेटायला लागला काय एलिमेंट, येस सर. हो. आपल्या मेथडनं भेटायला लागला कंटेंट. कंटेंट. सो आपल्याला हे पण आयडीला पण अप्लाय करता आलं असतं. इथं आयडी घेऊन आपण स्टार्टिंगच घ्यावं लागलं असतं, तिथं आपल्याला ऑप्शन नव्हतं. कारण आपण एंडिंगचं जर घेतलं असतं तर लोकेटर आपला काय झाला असता, फेल. डायनामिक लास्ट व्हॅल्यू चेंज Fail. होती, फेल झाला असता. Change. पुन्हा आपल्याला U_0_6 किंवा U_0 जरी घेतलं असतं तरी आपल्याला कंटेन्स ना भेटलं असतं. पण इथं आपण ते आयडी ऐवजी आपण इथे यूज काय केलं, कुठला ऍट्रिब्यूट यूज केला, HRF. हा. सो आपण आता इथं बघू, हा तुमचा लोकेटर कंटेन्स मेथडनं. सो मी इथं कॉपी करतो सेम एलिमेंट, इकडे कमेंट करतो याला मी, हम्म, आणि हा कंटेन्स ना इथं स्टार्ट विथच्या ऐवजी कुठला टाकायला लागलो मी, कंटेन्स. Content. तर कंटेन्स वाला आपण बघू, सेव्ह करतो आणि परत प्रोग्राम रन करून दाखवतो. तो आपण बघू शकतो, फॉरगॉटन पासवर्ड वर त्याने क्लिक केलं. येस सर. पण हम्म. यूज काय केलं आपण आता इथे ऍट्रिब्यूट एचरेफ, HRF. आणि एचरेफ ची पूर्ण व्हॅल्यू नाही, पार्शियल व्हॅल्यू मिडल मधली कुठली तरी म्हणजे कुठलंही कंटेन्स मेथड स्टार्टिंग एंडिंग कुठलीही व्हॅल्यू आपण इथे यूज करू शकतो. क्लिअर. सर पण आता याच्यामध्ये क्लास चं नेम सेम होतं, आयडी बहुतेक फर्स्ट आणि सेकंड याला. तर मग ते आपण यूज नाही करू शकणार ना कंटेंट्स मध्ये, मग ते सेमच व्हॅल्यू होऊन जातील त्या दोघांच्या. हा 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 हा, जर सेम ते असेल तर फेल नाही, होईल ना. आपल्याला ते फेल. कॉन्फ्लिक्ट करणार मग ते. हम्म. जसं की आता सिम्पल एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो इथं. मी ह्याच्यामध्ये ईमेल चाललो. ऍड्रेस आणि पासवर्डचं सेम आहे. हा, आता हे बघा, क्लास जो आहे हा क्लास घेतला मी, काय गेलो ऍट्रिब्यूट, Class. क्लास ऍट्रिब्यूट Class. घेतला. आणि मी इथं कंटेन्स मध्ये काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी यूज टॅग नेम पण चेंज करावं लागेल. काय घेतलं आपण, टॅग नेम पण चेंज करू, एक मिनिट. सो मी इथं काय घेतलं, Input type. आता Input टॅग आहे. इनपुट आहे, कुठला Input. इनपुट. सो बघा एलिमेंट किती भेटले आपल्याला आता, 1 of 2. 1 of 2. कारण आपण जर बघितलं, इनपुट टॅग युजर नेम आणि पासवर्ड दोन्हीसाठी क्लास जे ऍट्रिब्यूट आहे त्याच्यामध्ये पहिल्या ठिकाणी 6LUY लास्टचं आहे, पण त्याच्या पुढे पासवर्ड मध्ये काय आहे, _9NPI आहे लास्टला. पण कंटेन्स आहे, इथे काय यूज हम्म. करायला लागलो, कंटेंट. कंटेन्स. दोन्हीकडे सेम आहे. मग हम्म. 9NPI ते ऑर मध्ये ठेवलं त्यानं, कंटेन्स आहे येस. ना, पण इनिशियल आहे तिथं, म्हणून एलिमेंट किती भेटले तुम्हाला इथं, 2. 2. 2. पण इथं जर आपण कंटेन्स मेथड न यूज करता डायरेक्ट काय यूज केलं असतं, टेक्स्ट. @class इज इक्वल टू ओके. @class इज इक्वल टू व्हॅल्यू. हम्म. हा, कंटेन्स नाहीये, आता स्पेसिफिक हम्म. व्हॅल्यू आहे आपला रेग्युलर एक्सपाथ. एलिमेंट किती भेटले, 1 of 1. 1 वी गॉट द. कारण पासवर्डच्या ह्याच्यामध्ये पुढे एन काय आहे त्याच्यासोबत, 9NPI ही व्हॅल्यू पासवर्ड मध्ये एक्स्ट्रा आहे, राईट, त्या क्लास नेमला. हा, युजर नेम मध्ये नाही येते, ईमेल ऍड्रेस मध्ये, पासवर्डच्या टेक्स्ट ह्याच्यामध्ये आहे. सो कंटेन्स
आपल्याला कुठं अप्लाय करायचं हे सुद्धा कळायला पाहिजे. फक्त 1 of 1 हा, घ्यायला नाही. आपल्याला लोकेटर ज्यावेळेस आपण फाइंड एलिमेंट मेथड यूज करायला लागलो तर त्यावेळेस हे लक्षात घ्यायचं की 1 of 1च यायला पाहिजे. लोकेटर काय ओके. यायला पाहिजे? 1 of 1. 1 1 of 1च यायला पाहिजे, तरच आपल्याला करेक्ट रिझल्ट भेटणार आहेत. हा, आणि आपण जर तसं नाही केलं तर मग आपल्याला आपल्याला रिझल्ट ऍक्युरसी भेटणार नाही. नाही. जसं तुम्ही 1 of 2, 1 of 3 एलिमेंट येत असलं तरी पण तो एक्सपाथ यूज करायला लागलात ना, तर त्या केसमध्ये तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत ऍक्युरसी. क्लिअर? ओके सर. येस सर. ही मेथड बघितली आपण कुठली? कंटेंट्स. ओके. सो पहिली मेथड बघितली टेक्स्ट, दुसरी मेथड बघितली स्टार्ट विथ, स्टार्ट्स विथ दुसरी मेथड बघितली कंटेंट्स. कंटेन्स, Contents. दुसरी मेथड बघितली तिसरी कंटेन्स. आता नेक्स्ट मेथड आपल्याला बघायची कुठली? कंटेन्स झाली, And or. अँड आणि ऑर. And. और कुठली? अँड ऑर. and or. तो आता बघा, ज्यावेळेस आपण अँड किंवा ऑर जी यूज करायला लागलो, कुठली मेथड यूज करायला लागलो एक्सपोज मध्ये? अँड किंवा ऑर मेथड यूज or करायला लागलो, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? 2 ऍट्रिब्यूट घ्यावे लागतील ऍटलिस्ट. एका एक्सपाथ मध्ये किती ऍट्रिब्यूट घ्यायचे? 2 मिनिमम 2. मिनिमम 2 ऍट्रिब्यूट, कारण तुम्हाला अँड यूज करायचंय 2 ऍट्रिब्यूट लागणार, किंवा ऑर यूज करायचे कमीत कमी 2 ऍट्रिब्यूट लागणार. त्याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही यूज करू शकतात. आता अँड आणि ऑर मध्ये ज्यावेळेस आपण अँड म्हणतो, सो लॉजिकल अँड गेट जे आहे, जर आपण इलेक्ट्रॉनिक्सचा इथं हे केलं अँड गेट बघितलं, तर अँड गेट मध्ये आपण 2 इनपुट द्यायला लागलो. अँड गेट मध्ये आपण काय करतोय? जर आपण इथं नॉर्मली जस्ट हिअर बिहेवियर बघितलं कशाचं, कुठल्या And गेटचं? get. and get अँड and गेट. get अँड गेटचं इथं आपण ट्रुथ टेबल पण बघू तिथं. मी काय करायला लागलो इथं? अँड गेटचा हा ट्रुथ टेबल काढला, किंवा हे बघितलं, हे जे आहे हे कुठलं गेट आहे तुमचं? And and get. अँड गेट. आता इनपुट ए आणि बी हे 2 इनपुट झाले, आणि क्यू आउटपुट झालं. क्यू काय आहे तुमचं? Output. आउटपुट. output. आपण जर इथं बघितलं, दोन्ही 0 म्हणजे फॉल्स आणि 1 म्हणजे ट्रू. 0 म्हणजे काय तुमची? False. 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 आणि 1 म्हणजे ट्रू. सो True. आपण 0 0 जर दिलं इनपुट, तर रिझल्ट पण काय लागलाय? म्हणजे Zero. false दिलं तर फॉल्स, Zero. False. फॉल्स ट्रू दिलं तरी रिझल्ट काय? False. False. फॉल्स. ट्रू फॉल्स दिलं तरी रिझल्ट काय? False. False. फॉल्स. ट्रू ट्रू दिलं तरच रिझल्ट काय? True. True. हे झालं तुमचं कुठलं गेट? अँड गेट. And get अँड गेट मध्ये काय सांगितलेलं आहे? अँड गेट तुम्हाला काय सांगायला लागलं इथं, काय एक्सप्लेन करायला लागलाय? दोन्ही की ट्रू असेल. दोन्ही कंडिशन ज्यावेळेस ट्रू असतील, दोन्ही कंडिशन ज्यावेळेस काय असतील? ट्रू true असतील, असतील. त्यावेळेस रिझल्ट काय यायला लागलाय? ट्रू. True. ट्रू. आयदर अदरवाईज रिझल्ट काय येणार आहे? Zero. False. फॉल्स. False. म्हणजे मग इथं सुद्धा ज्यावेळेस आपण 2 ऍट्रिब्यूट पास करायला लागलो ते एक्सपाथ मध्ये, तर लक्षात घ्या काय, ज्यावेळेस मध्ये एक्सपाथ मध्ये एका एक्सपाथ मध्ये आपण 2 ऍट्रिब्यूट पास करायला लागलो, तर दोन्ही ऍट्रिब्यूट ट्रू असायला पाहिजे, दोन्ही ऍट्रिब्यूट त्या पेजवर मॅच व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला ते लोकेटर काय होईल? भेटल, एलिमेंट भेटल. नाहीतर रिझल्ट काय होणार आपला? फॉल्स. False. फॉल्स येणार, फेल होणार. आता ऑर गेट मध्ये तसं नाहीये. ऑर गेट काय सांगायला लागलंय इथं आपण बघतोय तो ऑर गेट. सो 0 0 असलं तर रिझल्ट 0. Zero. पण एक जरी इथे फॉल्स ट्रू आहे, रिझल्ट काय आला? ट्रू. True. ट्रू. True. किंवा ट्रू फॉल्स आहे, रिझल्ट काय आला? ट्रू. True. ट्रू. आणि ट्रू ट्रू ला रिझल्ट पण ट्रू. True. म्हणजे ऑर गेट काय सांगतोय की आयदर दोन्ही मधली एक जरी कंडिशन काय असेल तुमची ट्रू True. असेल, तरी रिझल्ट काय येणार आहे तुम्हाला? True. दोन्ही पैकी आयदर 1 कंडिशन शुड बी ट्रू. हे True. ऍक्सेप्ट करतोय ऑर गेट. Or कुठला गेट? get. Or ऑर गेट. get. अँड गेट काय म्हणतोय?
बोथ कंडिशन कशा पाहिजेत? दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजेत. हा, आता याचे एक्झाम्पल बघूत आपण. हा, कसं आपल्याला अप्लाय करता येईल. हाऊ वी आर गोइंग टू बी अप्लाय. हा, सो आता मी इथं चाललो. आता जसं की इथं सिम्पल आपण आता हे ईमेल साठी आपण बघू, ईमेल ऍड्रेस साठी. हा, सो ईमेल ऍड्रेस साठी मी इथं गेलो. हा, आता हा क्लास नेम घेतला आणि दुसरा ऍट्रिब्यूट घेतो मी नेम. मी काय करायला लागलो? क्लास आणि ऍट्रिब्यूट काय घ्यायला लागलो? नेम. नेम. आता इथं आपण ऑलरेडी क्लास ऍट्रिब्यूट घेतलाय. हो. त्यानंतर मी काय करायला लागलो? कुठला ऍट्रिब्यूट घ्यायला लागलो? अँड घेतलं. मी काय घेतलं आधी? गेट अँड साठी कुठलं घेतलं? अँड. ऍट द And रेट ऍट्रिब्यूट काय घेतला मी दुसरा? नेम. नेम. आणि नेमची व्हॅल्यू काय? ईमेल. email. आता मला सांगा, दोन्ही ऍट्रिब्यूट ट्रू आहेत? येस सर. हो. दोन्ही ऍट्रिब्यूट ट्रू आहेत म्हणून आपल्याला रिझल्ट काय भेटला? ट्रू. ट्रू. मग आता हाच मी इलिमेंट काय करायला लागलो? कॉपी करतो आणि आपण जो इनिशियली इथं टाकला होता कशामध्ये? युजर नेम मध्ये. युजर नेम. हा, सो मी इथं आयडीच्या ऐवजी इथं काय करायला लागलो? एक्सपाथ. आणि एक्सपाथ मध्ये कुठला एक्सपाथ दिलाय आपण इथं? अँड. कुठला And दिलेला आहे? अँड. आता दोन्ही कंडिशन ट्रू आहेत म्हणून इलिमेंट काय होणार आहे? लोकेट होईल. locate लोकेट. होईल. इलिमेंट लोकेट होईल म्हणून त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये ते व्हॅल्यू पास करणार आहे का? येस सर. Yes. डेफिनेटली करणार आहे. कारण इलिमेंट काय व्हायला लागलाय? दोन्ही ट्रू व्हायला Locate. लागले. लोकेट होतोय. सो आपण बघू. सो फक्त लक्षात ठेवायचं, दोन ऍट्रिब्यूट मध्ये अँड यूज करायचे, अँड द्यायला लागलो. ऑर ज्यावेळेस यूज करणार आहे तिथं अँडच्या ऐवजी काय करू? Or. ऑर. काय यूज करू इथं? अँडच्या ऐवजी. Or. आता अँड काय म्हणतोय? दोन्ही कंडिशन, दोन्ही हे काय असायला पाहिजेत? ट्रू ट्रू असायला असायला पाहिजे. पाहिजे. ट्रू असायला पाहिजे. आता इथं आपण दोन्ही ट्रू दिलेत त्याच्यामुळे इलिमेंट लोकेट होणं हो. हो. एक्सपेक्टेड आहे. इलिमेंट काय होणार आहे? तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्ही तिथं व्हॅल्यू पण पास करणार आहे. युजर नेम मध्ये व्हॅल्यू पण काय होणार आहे? तुमची पास. Pass. सो बघू शकतो आपण इथं. झाली का? व्हॅल्यू पास झाली. येस सर. कॅन बी सी. सो इथं व्हॅल्यू काय झाली? तुमची पास झाली. आता अँड गेट जसं सांगतंय, दोन्ही पैकी एक जरी कंडिशन फॉल्स असेल, दोन्ही पैकी एक जरी कंडिशन काय असेल? फॉल्स असेल, तर इलिमेंट लोकेट होणार आहे का? नाही. 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 बघा आता मी ईमेलच्या ऐवजी ईमेल 1 करायला लागलो, किंवा ईमेलच्या ऍट्रिब्यूट मध्ये ई कॅपिटल करतो. काय केलं मी? ई कॅपिटल. E capital. ईमेल जे होतं नेम, ई स्मॉल होतं, मी तिथं काय केलं? कॅपिटल केलं आणि परत रन करायला लागलो. आता काय होईल? Feeling. दोन्ही पैकी पहिली कंडिशन ट्रू आहे, दुसरी कंडिशन काय झाली? False. फॉल्स झाली. इलिमेंट लोकेट होईल का? नाही होणार. बघा आपल्याला काय आता एक्सेप्शन यायला पाहिजे. नो सच एलिमेंट एक्सेप्शन म्हणून पेजवर. बघा पेज तर काय झालं? लोड झालं. ईमेल मध्ये एंटर करतोय का ईमेल? नाही. 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 आपण इथं बघू जाऊन, एक्सेप्शन आलंय का? येस सर. कुठलं एक्सेप्शन आलं? नो No सच. such element. नो सच इलिमेंट एक्सेप्शन आलेलं आहे. कुठलं? नो सच इलिमेंट एक्सेप्शन आलंय. मग कुठं आलं? सो लाईन नंबर 18. एट. बरोबर आहे का? लाईन नंबर 18लाच दिलेला आहे का लोकेटर हा? येस सर. हो. हा, सो तिथं काय झालं? हे एक्सेप्शन आलं. सो हा काही जो काही इलिमेंट तुम्ही यूज केलेला आहे इथं, तो इलिमेंट भेटायला लागलाय का पेजवर? नाही.
नाही. नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एक्सेप्शन त्यानं थ्रो केलं. हा, सो तुम्ही हेच ईमेल, सपोज आता मी ईमेल करेक्ट ठेवलं, हा, नेम ईमेल ठेवलं, पण इथं मी काय करायला लागलो, 6LUY होतं, मी 6LUच ठेवलं फक्त, किंवा वायच्या ऐवजी कॅपिटल वाय केलं, स्मॉल वायच्या ऐवजी काय केलं, कॅपिटल वाय केलं. सो आता कॅपिटल पहिली कंडिशन फॉल्स आहे, दुसरी कंडिशन ट्रू आहे. आधी आपण काय बघितले, दुसरी कंडिशन फॉल्स केली, पहिली कंडिशन ट्रू ठेवली होती. ट्रू आता केली. उलट केलं, हा, हम्म. आणि तरी पण रन केलं तर आपल्याला सेम एक्सेप्शन थ्रो करावं. कारण अँड गेट काय म्हणतंय, अँड मेथड काय म्हणते, दोन्ही 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 ट्रू असतात. दोन्ही व्हॅल्यू काय कंडिशन पाहिजेत, ट्रू पाहिजे. दोन्ही व्हॅल्यू ट्रू पाहिजेत. हा, ट्रू सो पाहिजे. आता पण आपल्याला सेम अगेन वी आर गोइंग टू बी फेस अन विच एक्सेप्शन, नो सच एलिमेंट. बघू आपण. वी कॅन सी अगेन वी आर गेटिंग नो सच एलिमेंट. पण आता येतच अँडच्या ऐवजी मी काय यूज करायला लागलो, आय एम गोइंग टू बी और यूज और और काय केलं आपण इथं, ऑर और केलं. ऑर काय म्हणतोय, दोन्ही पैकी एक कंडिशन कुठलीही ट्रू जरी असेल तरी इलिमेंट लोकेट होणार आहे. होणार. आता पहिली कंडिशन फॉल्स आहे, दुसरी कंडिशन ट्रू आहे, राईट. हम्म. हो. आता मी रन करतो, हा, हिट करणार तो युजर नेम मध्ये उत्कर्ष अकॅडमी तर करणार. हा, कारण दोन्ही पैकी एक कंडिशन काय झाली, और ट्रू. ट्रू आहे. बघा, झाली व्हॅल्यू पास. येस सर. हो. सो हे झालं तुमचं काय म्हणतोय. सो आता सपोज आपण सेकंड कंडिशन इथं काय केली, ही पहिली कंडिशन आता मी काय करायला लागलो, ट्रू करायला लागलो, आणि सेकंड कंडिशन काय करतोय, फॉल्स. फॉल्स करतोय. हा, तरी पण इलिमेंट काय होणार आहे, लोकेट होते. लोकेशन. हम्म. फक्त ऑर कधी फेल होईल, बोथ कंडिशन जर काय असतील, रॉंग. दोन्ही कंडिशन फॉल्स असल्या तरच रिझल्ट काय येणार आहे, फॉल्स. पण दोन्ही कंडिशन दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही पैकी एक कुठलीही ट्रू असेल तर रिझल्ट काय येणार आहे, ट्रू आहे. क्लिअर. येस. हे झालं कुठलं, अँड अँड और. ऑर मेथड बघितली आपण, अँड ऑर मेथड. सो ह्या आहेत तुमच्या अँड ऑर मेथड आपण बघितली एक्स पाथ मध्ये, अँड मेथड किंवा ऑर मेथड. त्याच्यासोबत कुठल्या मेथड बघितल्या आपण, टेक्स्ट मेथड टेक्स्ट. बघितली, टेक्स्ट. स्टार्ट विथ मेथड स्टार्ट. बघितली, कंटेन्स मेथड बघितली. हा, तो कंटेन्स सोबत आणखी बघा, हे टेक्स्ट जे आहे, टेक्स्ट मेथड मध्ये आपल्याला पूर्ण टेक्स्ट द्यावं लागलं होतं येस सर. का, तर टेक्स्ट मेथड मध्ये पण आपल्याला कंटेन्स मेथड यूज करता येते. कंटेन्स टेक्स्ट कुठली मेथड यूज करता येते, कंटेंट्स टेक्स्ट टेक्स्ट. ज्यावेळेस यूज करायचे, टेक्स्ट ज्यावेळेस यूज करायचे, तर टेक्स्ट मध्ये सुद्धा आपण इथं काय करू शकतो, कंटेन्स मेथड यूज करू शकतो. काय करू शकतो, हा, कुठली कंटेंट्स. मेथड, कंटेन्स टेक्स्ट. काय सांगायला लागलो मी इथं, कंटेन्स कंटेंट्स टेक्स्ट. टेक्स्ट. कंटेन्स सोबत काय यूज करायला लागलो आपण, कंटेन्स टेक्स्ट. टेक्स्ट. जसं तुम्ही सेम आता बघा इथं काय करायला लागलो, टेक्स्ट तर यूज करायला लागलो इथं, पण त्याच्यासोबत मी काय करायला लागलो, कंटेंट्स टेक्स्ट. हा, इथं टेक्स्टच्या आधी काय लावलं, कुठली मेथड कॉल केली मी, कंटेंट्स. कंटेन्स. आता मी काय करणार, इक्वल टू नाही देणार, काय द्यायला लागलो मी, कॉमा, कॉमा. कॉमा देणार, आणि लास्टला इथं ब्रॅकेट काय करणार, इकडं राऊंड ब्रॅकेट क्लोज करणार. कारण इथं क्लोज. आपण ब्रॅकेट काय केली आधी, ओपन केली टेक्स्टच्या आधी, राईट. सो आता इथं काय करायला लागलो होतो, फॉरगॉटन पासवर्डच्या ऐवजी कंटेन्स टेक्स्ट म्हणल्यानंतर काय झालं, पार्शियल. टेक्स्टची व्हॅल्यू सुद्धा कशी घेणार, पार्श. पार्शियल. मग स्टार्टिंग घ्या, एंडिंग घ्या, मिडल घ्या, कुठलीही घ्या. आता इथे मी स्टार्टिंग घेतली, काय घेतली, स्टार्टिंग. स्टार्टिंग. सो कंटेन्स आपण ऍट्रिब्यूट सोबत जसं यूज केलं होतं तसंच आपण कशासोबत यूज करायला लागलो, कंटेन्स टेक्स्ट, पार्शियल. हा टेक्स्ट टेक्स्ट सोबत. सोबत.
हा, सो आपण बघू शकतो. बघा, युजर आय डी पासवर्ड एंटर करून तो फॉरगॉटला काय करणार आहे, ठीक आहे. ओपन कर. केलं की फॉरगॉटन पासवर्डला. येस सर. तो इथे मेथड कुठली यूज केली, कंटेन्स टेक्स्ट. टेक्स्ट. सो ह्या काही मेथड आहेत, ह्या तुमच्या एक्सपाथच्याच मेथड आहेत. ओके, रेग्युलर. सो कंटेन्स टेक्स्ट मेथड आहे, कंटेन्स मेथड आहे, स्टार्ट्स विथ मेथड आहे, टेक्स्ट मेथड आहे, अँड ऑर मेथड आहे. सो मला सांगा, याच्यामध्ये काही डाऊट, काही डिफिकल्टी आहे नाही सर, या तुम्ही तो मेथड? एक एंड्स विथ पण सांगितले होते हा, ना. एंड्स विथ काय होणार तुम्हाला, एंडिंगचं. हा. स्टार्ट्स विथ जसं यूज करायला लागलो, सेम काय यूज हम्म. करणार पण तिथं, एंड्स एंड्स विथ. विथ. एंड्स विथ. पण तिथं तुम्ही काय करणार, लास्टचं एंडिंगचं टेक्स्ट. ॲट्रिब्यूटची शेवटची व्हॅल्यू तुम्ही तिथे यूज करू शकतात. सो मोस्टली ह्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये कंटेन्स तुमची सगळ्यात जास्त यूज होते, टेक्स्ट मेथड हम्म. यूज होते, कंटेन्स मेथड जास्त यूज होते. स्टार्ट्स विथ, एंड्स विथ एवढं काय आपण यूज करत नाही. नाही. कुठली मेथड सगळ्यात जास्त यूज होणार, टेक्स्ट, कंटेंट्स. कंटेन्स, टेक्स्ट, कंटेन्स टेक्स्ट. कंटेन्स मध्ये ऍट्रिब्यूट घ्यायचा असेल तर ऍट्रिब्यूट, कारण कंटेन्स न तुम्हाला स्टार्टिंग एंडिंग काय घ्यायची गरज नाही. तुम्ही स्टार्टिंग हम्म. पण घेऊ शकतात, मिडल पण घेऊ शकतात, एंडिंग पण घेऊ शकतात, कुठलंही पार्शियल कुठलीही व्हॅल्यू तुम्ही तिथं उचलू शकतात. कशानं, कंटेन्सनं. पण ह्या सगळ्याची प्रॅक्टिस कंटेंट्स. करा. ज्या मेथड आपण बघितल्या, कंटेन्स बघितली, टेक्स्ट बघितली, कंटेन्स टेक्स्ट बघितली, अँड ऑर बघितली, स्टार्ट्स विथ बघितली, तर ह्या ज्या काही बेसिक मेथड आहेत, याची प्रॅक्टिस करा. आता राहिलं आपल्याला काय बघायचे राहिलेले आहेत, ऍक्सेस मेथड. एक्सपाथ मध्ये काय बघायचे आहेत आपल्याला, ऍक्सेस ऍक्सेस. मेथड. जसं की आपण तिथे बघितलं 13 मेथड होत्या. सो 13च्या 13 काय बघा, कुठल्याही आपल्याला एक आपण 5-6 मेथड परफेक्ट करू, मग बाकीचे तुम्ही कसंही बाकीचे मेथड तुम्हाला करता येतील. सो आपल्याला इथं काय सिनारिओ, आपल्याला फक्त अंडरस्टँड ऍक्सेस मेथड म्हणजे काय करायला लागलो आपण, तर आपल्याला काय करायचंय, ट्रॅव्हल्स करायचंय त्या वेब पेजवर. सपोज नॉर्मल इलेमेंट आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड इलेमेंट भेटत नाही, मग उद्याच्याला मी तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स इलेमेंट पण दाखवतो, स्ट्रेट फॉरवर्ड तो इलेमेंट भेटत नाही. कसा, स्ट्रेट फॉरवर्ड तो इलेमेंट फॉरवर्ड. भेटत नाही. म्हणजे जे आपण रेग्युलर हे मेथड यूज करायला लागलोत, मग नॉर्मल एक्सपाथ असेल किंवा टेक्स्ट न असेल किंवा ऍक्सेस हे आपल्या कंटेन्स मेथड न असेल, या कशा नाही तो इलिमेंट नॉर्मली भेटत नाहीये. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, असे कॉम्प्लेक्स इलिमेंट फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागतं, ऍक्सेस मेथड. कशाचा यूज करावा लागतो, ऍक्सेस ऍक्सेस. मेथड. ऍक्सेस मेथड. जर जसं की एक एक सिंपल मी तर एक तुम्हाला एक्झाम्पल, आता फक्त एक एक्झाम्पल देतो. सॉरी, आता मी चाललो इथं अमेझॉनच्या साईटला. अमेझॉनच्या साईटला गेलो, मी तर सर्च केलं. बघा, मी काय सर्च केलं इथं, मोबाईल. मोबाईल. मोबाईल्स. ओके, सो मोबाईल सर्च केल्यानंतर सपोज मला काय करायचंय, हा सॅमसंगचा जो चेकबॉक्स आहे, कुठला, सॅमसंग. सॅमसंग सॅमसंग. चेकबॉक्स मला काय करायचं, इन्स्पेक्ट करायचा आहे. सो इथं आपण हा बघतोय, तिथं हा आलाय का, तर किंवा इथं आपण इनपुट बघू शकतो, इनपुट. इनपुटवर आपण इथे गेल्यानंतर हा आलाय का, इलिमेंट इथं दिसतोय का, हायलाइट व्हायलाय का. हो. येस सर. ओके, सो आता याच्यामध्ये ऍट्रिब्यूट काय आहे, टाईप. टाईप. चेकबॉक्स. टाईप इज इक्वल टू काय, चेकबॉक्स. 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 नेम किंवा व्हॅल्यूला काही आहे का, ऍट्रिब्यूटला काही व्हॅल्यू नाही सर. नाही. नाही. टॅब इंडेक्स काय, -1. -1. आता सपोज मला हे काय करायचं, याचा इलिमेंट फाइंड आउट करायचंय. सपोज मी इथं काय केलं, कॉपी गेलो आणि कॉपी एक्सपाथ म्हणतोय आणि इथं पेस्ट करतोय मी हा एक्सपाथ. सो बघा, हा आता हा जो काही त्याने एक्सपाथ दिलेला आहे, एक्सपाथ आपल्याला नॉर्मल जसं आपण स्ट्रेट फॉरवर्ड फाइंड आउट करतो तसं आहे का, डबल नाही. स्लॅश स्क्वेअर नाही. ब्रॅकेट, हा ऍब्सोल्यूट वाला आहे ना. म्हणजे रिलेटिव्हच आहे हा, नाही, ऍब्सोल्यूट पण नाही आहे. ट्रॅव्हर्स करायला लागलाय तो.
ऍब्सोल्यूट HTML टॅग पासून स्टार्ट HTML होतो. पासून स्टार्ट रूट हो. नोड हा HTML पासून नाही स्टार्ट व्हायला लागला. डबल स्लॅश आहे याच्यामध्ये. बघा, आपण कॉपी फुल एक्सपाथ म्हणलं असतं तर तुम्हाला ऍब्सोल्यूटचा आला असता. आपण कॉपी एक्सपाथ केलं इथं, फक्त काय केलं, कॉपी कॉपी एक्सपाथ. एक्सपाथ त्यांना रिलेटिव्हच फाइंड आउट केलाय. पण हा सुद्धा असा आपण यूज करत नाही. नाही. सो आता इथं जो आलेला आहे एक्सपाथ, सो तो सुद्धा थोडासा कसा आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे मग आता असे काही एलिमेंट आहेत, म्हणजे हे कसले कॉम्प्लेक्स एलिमेंट झाले. थोडक्यात हा एलिमेंट कसला झाला, कॉम्प्लेक्स. तर आता हा एलिमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर मग आपल्याला ऍक्सेस मेथड आल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही अँड ऑर न किंवा कंटेन्स न किंवा टेक्स्ट न कसाच इथे एलिमेंट फाइंड आउट करू शकत नाहीत. हा एलिमेंट फाइंड आउट करू शकतो का, स्टार्ट्स विथ कंटेन्स टेक्स्ट. आज जे काय बघितलं हे बेसिकलाच आपल्याला हेल्प करायला लागलेत. सपोज एका ऍट्रिब्यूट पण मेथड्स आहेत का सर? हा, ह्या सिम्पल मेथड्स आहेत का आमच्या? सिम्पलच एक्सपाथ साठीच्या. ओके. हा, आता आपल्याला काय बघायचे, ऍक्सेस ऍक्सेस म्हणा मेथड. किंवा ऍक्सेस फंक्शन म्हणा. हा, तर ते ज्यावेळेस आपण फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कॉम्प्लेक्स एलिमेंट, जसं की आता मी तुम्हाला हे दाखवलं, हा चेकबॉक्स मला फाइंड आउट करायचा, तर तिथं सिम्पल एक्सपाथ एलिमेंट फाइंड आउट होणार नाही. तर मला काय करावं लागणार, ऍक्सेस. ऍक्सेस मेथड. ऍक्सेस मेथड आता आपल्याला बघायच्यात पिक्चर मध्ये उद्याच्याला. कशा करायच्या, तोपर्यंत आज जे झालेलं आहे त्याची प्रॅक्टिस. ओके सर.